कवर पाहत्या जाऊन येईपर्यंत. एकदा जाऊन आलो नवरदेवालाच ओळख येत नाही, हीच होती का काय तुला आपल्याला का धोका बसला का काय काय. नव्या नवरीची मेकअप नाही टिकत महाराज, तसं नाही ना. लिंबाच्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या तर कावळा सोडून कोणला आनंद आहे. ओवी किती सुंदर आहे, लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळला. काय झाली गंमत, बऱ्याच दिवस बांधून राहिलेली गाय खुट्या सगळं सुटली आणि खुट्या सगळं सुटली ती घासात गेली. ती घास खाई ना जो उडी आणायची नुसती, ती भांबावली. काय खावा, भांबावली भांबावली. ओवी बा किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. हिरवा चारा भाव्य पशु. ती गाय जशी भांबावली ना तशी 99% माणसं सध्या फुकाट पैसा कमवण्याच्या नादी लागल्यामुळे भांबावली माणसं. शास्त्र कळानं, धर्म कळानं, श्रावण कळानं, कचाकच लोक श्रावणात दारू पितात. आषाढीला मटण खाणारे लोक आहेत. कार लोकांनी माझाटल्यावानी धर्म नाही, नीती नाही, आणि मग हे उताटलेवानी वागायचं. ते कुठं चालतं का मला. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केलं ते. आम्हाला घ्या नऊवार हिंडतो गावात आम्ही बावळ्याचा बाज. पुरीनं शर्ट पॅन्ट शर्ट घालायचं, आम्ही गाऊन घालतो. देव वाटण्या घालायला घेतो भाषा. देव काय भावला नव्हता का आम्हाला गडी केलं. बरं केवढ्याचा फेटा बांधले बाई गडी होईल, चला बांध फेटा होई गडी. उगाच आपलं मूर्खासारखं. महाराजांची भाषा हो. आगा स्वधर्म जरी रोपला सर्व सुखाचा थारा मोडेला आणि दीपा सवे हरवला प्रकार. पैशाच्या कमिटीमध्ये धर्म करून टाकलाय लोकांनी मला. फक्त काय झालंय, कमी बुद्धीच्या माणसांच्या हातात पैसा गेल्यामुळे त्यांनी धर्माचं पार वाटुळ गेलं. बायांनी चपला घालून चपात्या करतात. खरं बा म्हणे काळ बदललाय. काय काय वांग बदललाय काळ. काय केलं, धोतर गेलं पायजमा पायजमा गेला, जीन आली, जीन गेली बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय बदलला का. बरं सुधारली लोक अजून तोंडानंच खातात ना. मग श्रीमंतानं का तोंडानं खावा. काय झाली गंमत महाराज, मूर्ख माणसांच्या हातात लक्ष्मी गेल्यामुळं शास्त्र बिस्त्र लोकांनी सोडून टाकलं. 16व्या अध्यायामध्ये 459 नंबरची ओवी आहे. अध्याय नंबर 16 ओवी नंबर 459. शास्त्र म्हणेल ते सांडावे राज्य इतरून मानावे. या मंडळीनं काय केलं महाराज, याच्याकडे पैसा नाही घामाचा. यांनी काय वासरा खुडून चिंगल्या निवडून कापूस शिकून कमावली नाही, यांनी लुटालुटीतच कमावली. आणि यांनी कोटीचं लग्न करायचं पोरीचं आणि गरीबाला त्यांचं पाहायचं. गरीबालाही नंगाट हे काय. अरे 2 एकर कपाशी व 3 एकर उसाव कुठं कोटीचं लग्न होतं का बावळाटा. आणि ते श्रीमंतासारखं लगीन करायला पाहते. चांगले बसून लोक जेवत होते. या श्रीमंतांना किडा आला नालाय का उभ्यानं जेवण सुरू केलं. काय द्या बापाचं गेलं तर. आणि ते वर नालाय ताटली हातात घेत एकाला भातच सापडला ना ते ताटलीच घेऊन घरी गेलं. एकाला भात सापडला तर वरान सापडला ना तेवढं एकानं धाका लावला तो भातही सांडला. ते वैतागला म्हणला उडत गेलं लग्न. मावळ्याचा बाजा. चांगले गोल गुलाबजांबू होते. गुलाबजामू चांगला गोल होता. टपाटप म्हातारी माणसं खायची. काय कोणच्या बापाचं गेल्या वर्षापासून गुलाबजामूच लांबावला. काय त्याच्यात तुला गेलं तर काय लांबेल गुलाबजामू मागून खात्यात का काय. तुला करायचं काय. गोल गुलाबजामू खायला सोपं पोरं नका. लांब गोल कोणच्या किडा आला लांबावला गुलाबजामू. काय बापाचं गेलं तर हलकट क्वालिटीचं. चांगले बुंदीन गुलाबजामू सेपरेट सोबत होते. बुंदी पाकाच्या बाहेर, गुलाबजामू पाकात. बुंदी डाळाची, गुलाबजामू खव्याचे. कोणी झक मारली एकत्र केली. राजा राणी काय त्या बापाचं गेलं. राजा एवढा ए बरोबर राजा राजा एवढा राणी. राजाला कळलं सुद्धा ना राणी आपल्याला चिटाकली का मोका घेऊन. ए बऱ्या कमी जास्त या शब्दाचा अर्थ कमी धरायचा का जास्त. कमी जास्त या शब्दाचा अर्थ जास्त धरायचा का कमी. याचा अर्थ कमी. फक्त म्हणण्याची भाषा कमी जास्त. कमी जास्त शब्द कमीच आहे पण कमी जास्त. तसं अनंत वाचा बरळती तया काहीचा दया पावे बरळत बसण्यात काय मध्ये. परश्री आणि परधन याचा विटाळ करा. पापाची लक्ष्मी घरात आणू नका. आता लोक कीर्तनकारांच्या नावानं बोंबलं त्या भावा.
कीर्तनकार लोक लई पैसे घेतात बाबा, लई भुकती मंडळी, मागं पुढं नाही, म्हणजे तोंडावर नाही पण मागं पुढं. आपण जर म्हणा ना कीर्तन संपल्यावर 2-4 हजार जास्त द्या, बाजार मांडला बा देवाचा आहे, सत्य करावा का नाही. मला फक्त फुकाट करणाऱ्याचं नाव सांगा, कोण फुकाट करतो एवढं सांगा फक्त. केलं आजपासून फुकाट, फक्त फुकाट करणाऱ्याचं नाव सांगा. कोण करतो फुकाट? एकदा आमदार झाला माणूस तर कावळा शिवेपर्यंत त्याला पेन्शन आहे, 1.5 लाख त्याला पेमेंट आहे, सरपंचाला 5 लाख पगार आहे, 5,000 पगार आहे, उपसरपंचाला 2,500 पगार आहे. मग कीर्तनकारांनी पैसे कमावण्यानं तुमचं कुठं मुळ्यात उठलं बा? आम्ही काय आमची बायका पोर म्हातारपणे हायवेला सोडायचे का? आणि एवढं बाकी ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय केलं रे तुम्ही? आमच्याच मुळे का उठत होत? लुटलं ना पार तुम्ही. तुम्ही तरी कोणतं फुकट करता? अरे सभेचे पैसे घेता तुम्ही, नबाड बोलायचं नाही. घेत नाही तुम्ही? मतदानाचे पैसे घेत नाही, सभेला जायचे पैसे घेत नाही, घेत नाही. आम्ही कीर्तनात झाले तुमची का आग झाली? महाराज तो काळ वेगळा होता की पैसे न घेता कीर्तन करणं, तो काळ वेगळा होता. आज तो काळ वेगळा आहे. आज फक्त भुईमुगाच्या शेंगात दाना येतो, त्याचा मुक्काम पोत येते, दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चुलीते. उद्या आम्ही कोपऱ्यात बसलो, काय तुम्हाला घेणं? तुम्ही म्हणा गंज उठलं मरू दे, जाऊ द्या. कोण पाहतं कोणाकडं? रात गई बात गई. अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात, आणि फुलातला मकरंद संपला की भुंगा आपाप उडून जातो. लोकांना काय घेणं नाही, खिसा गरम येतो वर हे घे. मग पोरांना आम्ही पैसे घेतले पाहिजे का नाही? जाऊ आपला एक पेमेंट तयार झाला पाहिजे.